जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण करत महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोरसेगाव येथे घडली। याबाबत 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जमिनीच्या वादातून 44 वर्षीय संगीता उमदी या महिलेवर तिच्याच नातेवाईकांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव येथे घडली आहे। या प्रकरणी महिलेच्या 2 मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा शेतजमिनीच्या मालकीवरून नातेवाईकांशी पूर्वीपासूनच वाद सुरू होता। या वादातून संशयितांनी घरात घुसून शिवीगाळ करत लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे हल्ल्यावेळी घरातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली आहे। तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर जखमी महिलेच्या मुलांनी पोलिसात धाव घेत ही तक्रार नोंदवली आहे। त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीचे वाद आणि अन्य पुरावे यांची पडताळणी केली जात आहे। तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। दरम्यान संगीता उमदी यांच्या फिर्यादीवरून शरणप्पा अरवत, नागनाथ अरवत, सागर अरवत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून घटनेबाबत अधिक माहिती संगीता उमदी यांनी दिली आहे। 14 ತಾರೀಕಿಗಿಂದ ಮುಂಜಾನೆ ನಸ್ಕಿನಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮನ್ಯಾಗ 3 ಮಂದಿ ಬಂದು ಚಂದು ಅರವತ್ತ, ಸಾಗರ್ ಅರವತ್ತ, ನಾಗನಾಥ್ ಅರವತ್ತ ಇವ್ರು 3 ಮಂದಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ಮನೆಯ ಸಾಮಾನೆಲ್ಲ ಒಕಾಟೋದು ಬಡಿ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ಯಾರ। ನಮಗೆ ಪೊಲೀಸರು ಮದತ್ ಸಾಯ್ಬೇಕು ನಮಗೆ। ಜೀವಕ್ಕೆ ಅದೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಇದು ಮಾಡ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಎಳೆದಾಡೋದು ಹೊಡೆದಾಡೋದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ, ಬಾಗಿಲು ಹೊಡೆದಾರ, ಜೀವ ಧೋಕಾ ಅದ। ನಮಗೆ ಪೊಲೀಸರು ಸಹಾಯ ಮದತ್ ಮಾಡಬೇಕು।